सभागृह हे आपल्या अधिपत्याखाली चालतं. या सभागृहाचे नियम, या सभागृहाची परंपरा आणि हे सभागृह कसं चालवणं हे आपल्या अधिकार कक्षेत येतं. ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात, त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात. सभागृहात आपसात बोलू नका. सभागृह शांत घ्या. राजहंस मंत्र्यांना समज द्या. प्रसाद लाड आपण शांतता ठेवा. सचिन नाईर आपण जरा शांत आता समोर बघा. सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो. मंत्री शंभूराजे शांतता ठेवा. आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही हे मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत. परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील की मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर एक, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या. समज समोर बघा काय म्हणताय. राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही. आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत. ज्यावेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो. मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला. त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार. अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही, आम्हाला तुम्ही कुठले उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही. राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतोय आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही. आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल. या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशात तुम्ही पाडावा. याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजापुरता मंत्री आहे. याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे. दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात. आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे. मंत्री महोदय, सभापती महोदय, याच विषयासंदर्भामध्ये मी आपल्याला सकाळी सुद्धा भेटलो होतो. आपण सभापती म्हणून शिस्त आणताय याचं आम्ही स्वागत करतोय. म्हणजे या सभागृहामध्ये आता बोलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हरकत घेता याचं आम्ही स्वागत करतो. पण ज्या वेळेला एका वेळेला तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता, सभापती महोदय, अनिल परबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. म्हणजे शंभूराजे देसाईंच्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नाही. त्यांना सर्व 10 खात्याचं पण ते उत्तर देऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे. परंतु प्रथा परंपरा नियमावलीच्या माध्यमातून या सभागृहामध्ये 2-3 वेळा हा विषय निघाला की कॅबिनेट असल्यानंतर राज्यमंत्री. आपण राज्यमंत्री कशासाठी करतोय? राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजे ना. प्रभारी म्हणून अधिकार दिला, ज्यावेळेला राज्यमंत्र्यांना का उत्तर देताना काही अडचण आली तर प्रभारी म्हणून ते उत्तर देऊ शकतात एवढं आम्ही समजू शकतो. आणि माझं म्हणणं असंच आहे की आम्हाला रुलिंग द्यावं, ते रुलिंग आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे राज्यमंत्री वरती येणारच नाही. मग उद्या ही अशी प्रथा पडेल की शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे अख्ख्या खात्याची कामं देतील आणि मग राज्यमंत्री गैरहजर राहतील आणि बाकीचे सगळे गैरहजर राहतील. मग अशा या संदर्भामध्ये कायद्याच्या असलेल्या चौकटीमध्ये हे कामकाज होत नाही असा आमचा आक्षेप आहे. त्यानंतर मी मगाशी सकाळी पण आपल्या दालनात मी आणि बंटी पाटील आम्ही भेटलो होतो. जी आश्वासनं दिली जातात त्याला टाइम बाइंडिंग करा. प्रवीण दरेकरांना किती जबाबदारी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे.
प्रवीण दरेकडे आश्वासन समिती पण आहे. दरेकरजी, तुमच्याकडे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी येऊच नाही अशी पद्धत आली पाहिजे ना. सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही एका बिलावर बोलतो, या बिलावर बोलल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला काम राहू नये आणि दुसरं काम मिळावं म्हणून आम्ही विचार करतोय तुमची. आश्वासन देण्याच्या भूमिकेत यावं असं आम्ही म्हणतो. मला तुम्हाला दोघांना एक आश्वासनाला ठेवला आणि एक हक्कभंगाला ठेवलाय. तुम्हाला एवढ्या पुरतं ठेवू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय बाबा. माझी विनंती आहे सभापती महोदय, आपण रुलिंग द्यावं. ज्यावेळेला बिलावर आम्ही उभा राहिलो होतो, आम्हाला सांगितलं की महिना 1.5 महिन्याच्या आतच ह्याच्यावर निर्णय घेऊ. आता ती बैठक झाली नाही, कमिटी बोलवली नाही, काय नाही. आपण बोललेलो आहोत. आमचं म्हणणं आहे की मग या सभागृहामध्ये चर्चा होतात, आदेश दिला जातो, सूचना दिल्या जातात, मान्य करता मंत्री, त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आपणच 2-3 बैठका लावलेल्या आहेत. माझी विनंती आहे की आपण याचा आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात रुलिंग द्यावं. ते महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब काही पॉईंट ऑफ प्रोसिजरवरती या ठिकाणी त्यांनी आता वक्तव्य केलं. माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं, 2019. तर आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते, आणि दुसऱ्या एका- मंत्र्यांना, एका- परंतु गेल्या एक मिनिट, खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकारच होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात, तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही ते आता विषय आपण त्यांना बोलू द्या ना. उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू आपण द्या, बोलू द्या. 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. मी बीएससी मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा. आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही, टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. असे कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न इथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायची आहेत, या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. आता पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो.
त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण एका महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. हा बोला. सभापती महोदय धन्यवाद. सभापती महोदय, सभापती महोदय, योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण देखील इकडे आहेत. जरा एक. दिलं होतं. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये वरळी सारख्या विभागामध्ये एक आणि विशेषतः बिर्डी चाळीचा एक अत्यंत चांगला फ्लॅगशिप असा एक प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, एवढं चांगलं प्रकल्प केलं गेलं की मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्यामध्ये आता प्रसाद लाडजींनी लक्षवेधी नेमली आहे, ती पण ती असे सांगितले की त्या धर्तीवरतीच पुनर्वसन करा. एक अत्यंत चांगला प्रकल्प आहे. सभापती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.